नमस्कार. आरोग्य नीतीने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये मी स्वराया चांदोरकर आपल्या सर्वांचे स्वागत करते. अनेक रानभाज्यांमधील एक भाजी म्हणजे टाकळा भाजी. ही रानभाजी सर्वत्र आढळते. पाऊस पडला की आपोआप ही भाजी सर्वत्र उगवते. त्याचीच मी एक खुसखुशीत कुरकुरीत रेसिपी दाखवणार आहे. आम्हा मुलांना चटपटीत खायला खूप आवडतं. त्यामुळेच मी टाकळ्याची छान मस्त भाजी करणार आहे. तुम्ही सुद्धा अशी रेसिपी करून खाऊन बघा. टाकळ्याच्या भाजीसाठी टाकळ्याची पानं अशी काढून घ्यायची, पाणी घालून स्वच्छ चोळून घ्यायची. कारण बागेतून, शेतातून किंवा रस्त्याच्या कडेला उगवणारी ही भाजी आपण आणतो. पावसामुळे यावर माती उडलेली असते. भाजी निथळून घ्यायची आणि आवडेल तशी बारीक चिरायची. मी इथे खूप बारीक चिरणार नाहीये. दोन चार बटाटे मोठ्या किसणीवर किसायचे आणि पाण्यात बुडवून ठेवायचे, म्हणजे काळपट होणार नाही. यामध्ये मसाल्यासाठी मी लसूण, सुकी मिरची, जिरं आणि आलं मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतले. चिरलेली भाजी, बटाटा, वाटण यामध्ये मीठ आणि ओवा घालून हे छान चिरडून घ्यायचं. नंतर त्यात मावेल तेवढं बेसन घालायचं. म्हणजे 1 कप बेसन, अर्धा कप बारीक रवा असं प्रमाण घ्यायचं. बारीक रव्यामध्ये छान कुरकुरीत होतात भजी. मीडियम फ्लेमवर मस्त कुरकुरीत भजी तळून घ्यायची. खोबऱ्याची चटणी किंवा सॉस बरोबर खायची. मस्त लागतं. आम्हाला अशी भजी खूप आवडतात. त्यात ही रानभाजीची भजी म्हणजे तर पौष्टिकच. पावसाळ्यात रानभाज्या खायला हव्यात.
त्यामुळे आरोग्य चांगलं राहतं. निसर्गाने आपल्याला प्रत्येक सीझनमध्ये वेगवेगळे घटक खाण्यासाठी निर्माण केले. त्याचा आपण सर्वजण विविध पदार्थ बनवून आस्वाद घेऊया.